पांडुरंग मुरारी कमलनयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन दूसरे चरण सदा दिया दूसरे चरण सदा दिया त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार दूसरे समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदीपम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रं तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी निवृत्तिर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला श्री संतांची माथा चरणावरी
साष्टांग हे करी दंडवत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल तुझी ये संगती झाली आमूची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल विठ्ठल चला हार गो माता की जय। तुझी ये संगती झाली आमूची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। रामकृष्ण हरी रुसले का काय बोला ना झाले रामकृष्ण हरी। अहो ही परिचयाची खरी सुरुवात आहे। पहिल्यांदाच आपल्या गावात येण्याचा योग आहे। आल्यापासून बघते सगळे अशाच बघत बसले। हे असं बघत बसलं की टेन्शन येतं बोलणाऱ्याला बरं। त्यामुळे आपलं प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप
आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. कारण काय तुमच्या आमची ताकद असेल हो इथपर्यंत बसण्याची. हे सामर्थ्य जर कुठून निर्माण झालं असेल तर त्या संत विचारानं. खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यापर्यंत हे साधन अगदी सहजतेनं पोहोचून आपल्या जीवाचा उद्धार करण्याची ताकद ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. वैराग्य मूर्ती असणारे देहू निवासी श्री संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबराय. श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा काल्याच्या प्रसंगाकरिता निवडलेला अभंग. विठ्ठल विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय गोपाळांच्या अंतःकरणामध्ये जी निश्चिंत वृत्तीची भावना निर्माण झालेली आहे त्याचं कारण स्पष्ट करत असताना भगवत प्राप्तीचा खरा आनंद आणि खरं सुख या माध्यमातून आपल्यापर्यंत व्यक्त करतात. कारण तुम्हा आम्हा सारख्या सगळ्या जीवाची तळमळ आहे ती भगवत प्राप्तीची. कारण ते जन्माचं साध्य आहे. इकडे लक्ष द्या. मला असं वाटतंय अजूनही काहींचं पूर्णतः कीर्तना ध्यान नाही म्हणताय. खुशाल असं म्हणू नका. एवढं खरं तरी बोलू नका. लक्ष द्या हो. आपल्याकडे फार फार कमी वेळ आहे. फार कमी वेळ. कीर्तनाचा नाही म्हणत मी. मुळात आपल्याला दिलेलीच वेळ फार कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह फार कमी आहे. आयुष्य मोलाची हे घडी फार कमी आहे. त्यामुळे दिलेली वेळ आहे ती वेळ आपल्याला सार्थकी लावायची आहे. तो काळ आपल्याला सार्थकी लावायचा आहे. भगवत चिंतनानं संतांच्या विचारानं फार गोड अशा नियोजनामध्ये आज आपण सर्वजण इथपर्यंत उपस्थित आहात. फार मोठा आनंद आणि हे भक्तिमय वातावरण इथपर्यंत निर्माण केलं. आदरणीय या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर भाऊ असतील. सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद देईन. कारण भक्ती हे साधन आहे. कीर्तन हे साधन आहे. कथा हे साधन आहे. नामस्मरण हे साधन आहे. पण ते साधन आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता कुठे ना कुठेतरी अशा विविध धार्मिक कार्याच्या माध्यमातून खरी अर्थानं एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून तुम्ही इथपर्यंत जनलोकाची आणि जनलोकापर्यंत भगवंताच्या प्राप्तीची ही साधना पोहोचवताय. यासाठी तुमचं फार मोठं धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ देवडे खरंच या ठिकाणी जो प्रसंग आपल्या समोर आहे सेवेचा, ज्या निमित्ताने या ठिकाणी ही सेवा आयोजित आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे माझे केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब दानवे, आदरणीय दादा, खऱ्या अर्थानं आपल्या या मातीच्या अंतःकरणात आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची, आपल्या जनसेवेची सेवाभाव अंतःकरणामध्ये घेऊन जनसेवा करणं दादांचं कार्य आतापर्यंत आपल्या कथेच्या किंबहुना रात्री दादांचं या ठिकाणी येणं झालं. आणि मला वाटतं एवढ्या छोट्याशा गावातून निश्चितच एक सेवाभाव अंतःकरणात निर्माण व्हावा आणि कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र राज्याचा, भारत सरकार या ठिकाणी एक मंत्रिपदावरती असलेले किंबहुना जनसेवा करणारे आदरणीय माननीय दादांसारखं व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये यावं, ही ताकद जर कशाची असेल तर खरी अर्थानं ज्ञानेश्वर भाऊंच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या या भक्तीची आणि प्रेमाची एकजुटीची ही ताकद आहे, जी की या ठिकाणी मंत्री साहेब आपल्या गावामध्ये येतात. ही साधारण गोष्ट नाही बरं का. कारण समाज असाच कुणाला स्वीकारतो का? धनवान भरपूर आहेत का समाजात? पद पैसा असलेली भरपूर माणसं आहे. काही एकटाच आहे का? अनेक माणसं धनी आहेत, अनेक माणसं पद पैशानं भरपूर आहेत माणसाजवळ. पण नुसतं धन आणि पद असलं म्हणून माणूस स्वीकारतो अशातला भाग नाही बरं का. समाज कुणाला स्वीकारतो आणि समाज कधी स्वीकारतो हे फार महत्वाचं आहे. समाज असंच कोणाला स्वीकारत नाही.
आज जर खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर भाऊंच्या विचाराने इथपर्यंत आपण सर्वजण इथपर्यंत उपस्थित असला, दानवे साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असला, पण एका शब्दावरती एवढा जनसमुदाय इथपर्यंत येतो, समाज कुणाला स्वीकारतो? असाच कुणाला स्वीकारत नाही. आजी, आहारात ज्याच्या सत्व आहे, वागण्यात ज्याच्या तत्व आहे आणि बोलण्यात ज्याच्या ममत्व आहे, त्यालाच खरं जीवनात महत्व आहे. वृत्तीमध्ये खऱ्या अर्थानं चांगली वृत्ती असेल, सात्विकता असेल आणि अंतःकरणामध्ये ममत्व, आता वैयक्तिक ममत्व असेल, प्रापंचिक ममत्व असेल तर ते दुःखाचं आहे. एके ठिकाणी एवढं सुंदर सांगण्यात आलं, आपल्याला संसार दुःख देत नाही, पण आजी संसाराची जी मायेचं ममत्व आहे ते ममत्व दुःखाचं आहे. पण ममत्व कमी करा तर दुःख कमी होईल. पण आपण प्रापंचिक जीव असल्या कारणानं, साधारण जीव असल्या कारणानं ममत्व कमी होत नाही. मग इतकं गोड सांगितलं, ममत्व जर कमी होत नसेल तर ममत्वाची वृद्धी करा, ममत्व वाढवा तरी दुःख कमी होईल. काही ना प्रश्न पडतो, ताई ममत्वानं जर दुःख असेल, अहो ते कमी होत नाही तर दुःखच आहे. ममत्व असल्यानं दुःख आहे, मग ते वाढवल्यानं दुःख कसं नाहीच होईल? वाढवल्यानंतर कसं सुख मिळेल? इकडे लक्ष देऊ नये का? ममत्व कमी होत नसेल तर ते वाढवा. वाढवा म्हणजे काय करा? आपण माझं 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 हे म्हणत चालतो, याला ममत्व म्हणतात. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, हे सगळं माझं माझं म्हणून आपण प्रपंच करत असतो आणि मुळात याचं दुःख आहे जीवाला. पण कमी करता येत नसेल तर हे माझं वाढवा. वाढवा म्हणजे काय करा? आतापर्यंत हा माझा मुलगा इथपर्यंत आपण मानत होतो, पण ही सगळी माझी मुलं, हे सगळं माझं गाव, हे गावही माझं, किंबहुना ही माणसं माझी. आतापर्यंत फक्त वैयक्तिक पद्धतीनं चाललो होतो, पण ममत्वाची वृद्धी केल्यानंतर हे विश्वाची माझे घर, फक्त माझं एकट्याचं माझं घर नसून ही सगळी घर, ही सगळी माणसं, ही सगळी नाती गोती मित्र परिवार हे कोणाचं असेल तर ते माझं आहे आणि त्यांची जबाबदारी सुद्धा माझी आहे. हे असं ममत्व वाढवा जे की खऱ्या अर्थानं आपल्या जनहिताकरिता असेल. आणि हे माझं म्हणणं संतांच्या विचाराची व्यापकता दर्शवतं, कारण संतांच्या अंतःकरणातही ममत्व आहे, पण ते कसं ममत्व आहे? व्यापक वृत्तीचं ममत्व असल्या कारणानं त्यांना जीवनात दुःख नाही. तुमचं आमचं ममत्व हे प्रापंचिक असल्या कारणानं आपल्याला दुःख आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर भाऊंच्या अंतःकरणातलं ममत्व हे जगहिताच आहे. आणि मला वाटतं असं ममत्व धारण करणाऱ्याला निश्चित सुखाची प्राप्ती आहे. हे एवढं सगळं घडतं. भागवत कथा आमच्या आदरणीय, आमच्या भगिनी, महाराष्ट्रातील नामांकित भागवताचार्य, कीर्तनकार आणि खरं ज्यांचा सूरकंठ इतका सुमधुर आहे, ऐकल्यानंतर त्यांच्या वाणीचा प्रभाव आपल्या अंतःकरणामध्ये पडतोच पडतो, यात कसलाच संशय शंका नाही. आमच्या आदरणीय हरिभक्ती परायण भागवताचार्य ज्योतिताई धनाडे यांची सुंदर अशी भगवताची सेवा इथपर्यंत 7 दिवस झाली. आणि खरंच एवढ्या चांगल्या प्रतीचा वक्ता इथपर्यंत उपस्थित करणं, जनसमुदाय इथपर्यंत येणं, श्रोता वर्ग इथपर्यंत उपस्थित राहणं हे कोणालाही सहज शक्य होत नाही बाबा. 100 वर्षाचे सप्ते झाले मोजून 10 माणसं राहतील. नुसतं पैसा असला म्हणजे तुम्ही हे सगळं उभा करू शकता अशातला भाग नाही. हे सगळं इथपर्यंत उपस्थित करण्याकरिता भगवंताची फार मोठी कृपा असावी लागते. नाही निवांत निवांत वाजवा आपले, निवांत काय गडबड आहे का आपल्याला? वाजू वाटले तर मोकळ्या मनानं वाजवा, मोकळ्या. मग शेजारणीनं नाही वाजवली मी कशी वाजवू? भांडण करायला नाही शेजारणीचा विचार करत, आणि टाळी वाजवायची म्हणली की शेजारची वाट बघत बसते. पण खरं सांगू का, बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. हे असंच कोणाला सहज घडत नाही. प्रारब्ध हे परमार्थ जीवनात घडायचं असेल तर प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. काय लागतं? ऐकताय ना तुम्ही सगळे? हे असे तरी करा, हो म्हणा, नाही म्हणा. प्रारब्ध बाबा अनुकूल असेल तर परमार्थ चांगल्या परीनं घडतो, आणि प्रारब्ध जर प्रतिकूल असेल ते बळचानं कीर्तनात येऊन बसलं तरी निम्म्यातून डुकल्या खात. सकाळचं का कीर्तन असे ना, ते निम्म्यातून डुकल्या खात. त्याचं कारण आहे आजी, भोजन गोड आहे, भोजन
गोड आहे पण खावंसं वाटत नाही शरीराला ताप. ताप असेल तर जेवण गोड लागतं का? मॉनिटरचं कमी करू नका. ताप असेल तर जेवण गोड लागतं का? सांगा ना आजी. गुलाबजाम खा, बालुशाही खा, बासुंदी खा, जिलेबी खा. आज काय जिलेबी शिरा, वा वा, मग शिरा खा, काही गोड खा. पण गोड खाल्ल्यानंतर सुद्धा कडवट लागतं शरीराला ताप. भोजन गोड आहे पण खावंसं वाटत नाही शरीराला ताप. तसं भजन गोड आहे पण घ्यावंसं वाटत नाही अंतःकरणातलं पाप. पाप माणसाला परमार्थ पूर्णत्वाला जाऊ देत नाही. त्यामुळे प्रारब्ध अनुकूल असेल तर परमार्थ एवढ्या सहजतेनं घडत असतो. भगवंताची कृपा असावी लागते, संतांची कृपा असावी लागते, मातीची कृपा असावी लागते आणि निसर्गाची सुद्धा कृपा असावी लागते बरं का, परमार्थ घडण्याकरिता, घडवण्याकरिता. हा, म्हणून हे सगळं जुळून आलं. म्हणून एवढा सुंदर असा भागवत कथेचा हा सप्ताह पारायण झालं. इथपर्यंत काल्याची आजची सेवा माझ्यासारख्या पामराकडे देण्यात आली. मनापासून धन्यवाद. आदरणीय ज्ञानेश्वर भाऊली देवडे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या ज्योतिताई असतील, त्याचबरोबर या ठिकाणी शरद महाराज असतील, मनापासून धन्यवाद बरं का. सातत्यानं ही सर्व प्रेमानं कॉन्टॅक्ट करणारी मंडळी आहेत. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात भरपूरदा कार्यक्रमाचा योग आलेला आणि खरंच पहिल्यांदाच आपल्या गावातही येण्याचा योग येतोय. महाराज मनापासून धन्यवाद. सुंदर अशी गायनाची साथ तुमची प्राप्त होती. आदरणीय हरिभक्ती परायण किरण महाराज असतील, मला वाटतं याही आधी तुमची साथ प्राप्त झालेली. महाराज खरंच खूप गोड अशी सुरांची साथ. त्याचबरोबर या ठिकाणी नंदकुमार महाराज असतील, महाराज मनापासून धन्यवाद. तसेच आदरणीय तुकाराम महाराज असतील, मनापासून धन्यवाद. मृदुंगाची उत्कृष्ट साथ राहुल महाराज असतील, महाराज मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय दीपक महाराज असतील, मनापासून धन्यवाद. खरंच एकदा जोरदार टाळी वाजवा या सर्व गुणीजन वर्गासाठी, कारण यांच्यामुळे आपली ही सेवा फार चांगल्या परीनं या ठिकाणी निश्चित होणार आहे. समस्त सर्व श्रोते माईबापांचं खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी ज्ञानेश्वर देवडे पाटील भाजयो जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच बठाण बुद्रुक या ठिकाणी, त्याचबरोबर शिवनेरी मित्र संघ असेल, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ बठाण बुद्रुक सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, तुम्हा सर्वांचंच खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि अधिकच न बोलता या ठिकाणी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल तुझी संगती झाली आमूची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आज काला आहे आणि हा काला म्हणजे प्रसाद आहे बरं का. काला म्हणजे फक्त सामान्य कीर्तन झालं, दही हंडी फोडली आणि सगळ्यांना प्रसाद प्राप्त झाला म्हणजेच काला झाला असं नाही. तर आजच्या कीर्तनामध्ये इथली प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू ही प्रसाद असणार आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू ही प्रसाद आहे. कारण काला म्हणजे आपल्या जीवनात प्रसाद आहे. आणि प्रसाद काय निर्माण करतो तर प्रसाद प्रसन्नता निर्माण करते. प्रसादाचं प्रमुख जर काय काम असेल ना तर प्रसाद आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं करतो. प्रसादे सर्व दुःखाना, प्रसाद आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं करतो आणि सुखाची प्राप्ती करून आपल्या जीवनाची सद्गती करत असतो. त्यामुळे आजचा काला म्हणजे आजच्या प्रसादाची ही सेवा आहे. आजची काल्याची सेवा म्हणजे प्रसादाची सेवा आहे. आता आपल्या सर्वांना या गोष्टी ज्ञात आहेत की हा जनसमुदाय इथपर्यंत हे जगजीवनच 3 गुणातून निर्माण झालेलं आहे. राजसिक, तामसिक आणि सात्विक अशा 3 गुणातून हे जगजीवन निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आजच्या कीर्तनाचा लाभ या 3 गुणांना प्राप्त होत असतो. तुम्ही ऐकता ना सगळे महिला मंडळ मधल्या, पटलं तर असं करत चला, नाही पटलं तर असं करा, आपला प्रतिसाद देत चला. हे पहा, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा जास्त राहते. त्यामुळे आपलं बरं वाटलं तर प्रतिसाद देत चला. इकडे लक्ष द्या. घ्या घ्या घ्या, मागे घ्या. ती हिथं बसून खड्या खेळायला लागली. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं या 3 गुणातील लोकांना आजच्या दिवशी आनंदच मिळत असतो.
तसं पाहायला गेलं तर परमार्थाकरिता सात्विक वृत्ती धारण करावी लागते आणि सात्विकतेनंच परमार्थ घडत असतो. लक्ष देऊ नाही का? बसताय का कोणीतरी एक मध्ये जण? बसा बसा. वा, आता काही तुमचं खरं नाही बरं का. लहान आहेत ते, चालायचं. तिन्ही वृत्तीच्या या लोकांना आजच्या दिवशी आनंदच मिळतो. तसं पाहायला गेलं तर परमार्थाकरिता सात्विक वृत्ती धारण करावी लागते. माझ्या शब्दांकडे तुम्ही लक्ष द्या. समाजामध्ये सगळी माणसं सगळ्या सारख्या गुणांची नसतात. कोणी सात्विक आहे, कोणी राजसिक आहे, कोणी तामसिक आहे. आता हे परमार्थ करण्याकरिता प्रत्येकाला पटत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या वृत्तीचा आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या गुणाचा आहे. आजी, लोखंडाला वितळवायचं असेल तर कशाची गरज आहे? लोखंडाला वितळवण्याकरिता बोला ना तुम्ही, रुसल्या का काय माझ्यावर? लोखंडाला वितळवायचं असेल अग्नीची गरज आहे, बरोबर की नाही? सोन्याला वितळवायचं असेल तर कशाची गरज आहे? तरी सुद्धा अग्नीचीच गरज आहे, बरोबर. आणि तुपाला वितळवायचं असेल तर कशाची गरज आहे? बरोबर की नाही? पण मला खरं सांगा, तुपाला वितळवण्याकरिता लोखंडाला जेवढा अग्नी लागतो तेवढा तुपासाठी लागतो का? लोखंडाला वितळवायचं असेल तर अगदी हाय फ्लेम, म्हणजे अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्याच्याबरोबर सोन्याला जर वितळवायचं असेल तर थोडा मीडियम फ्लेम, म्हणजे मध्यम तीव्रतेचा अग्नी द्यावा लागतो. आणि तुपाला वितळवायचं असेल तर अगदी अग्नीच्या जवळ नेलं की तूप वितळू लागतो, बरोबर की नाही? म्हणजे लोखंडासाठी फ्लेम चेंज आहे, मध्यम सोन्याकरिता आहे, आणि तुपाकरिता फार कमी ऊर्जा खर्च करावी लागते. तशी काही माणसं लोखंडाच्या वृत्तीची आहेत. 7 दिवसाच्या भागवत कथेत सुद्धा त्यांना काही फरक पडत. ते आम्हाला म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का? नाही फरक पडत. ते तामसिक वृत्तीचे राहतात. काही लोक सोन्यासारखे असतात की 7 दिवसाच्या कथेतून, सप्ताहातून, पारायणातून त्यांच्यावरती थोडाफार परिणाम होतो आणि कुठेतरी जीवनामध्ये परिवर्तन घडतं. आणि काही माणसं तुपासारखी असतात, ज्याला सात्विक आपण म्हणू शकतो, की जे अगदीच थोड्या काळात केलेल्या साधनाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणतात. ते सात्विक वृत्तीची लोक राहतात. लक्षात ठेवा, ही सात्विकता आपल्या परमार्थाला वृद्धित करत असते. ही सात्विकता खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये परमार्थ आणत असते. त्यामुळे आजचं कीर्तन हे फक्त सात्विकासाठी आनंद देणारं नसून सात्विक, राजसिक, तामसिक या तिन्ही गुणांच्या लोकांना आनंद देणार आहे. कारण पहिला गुण सात्विक आहे. सात्विकतेला आनंद आहे. सात्विक लोकाला आनंद आहे की आज आनंद आहे, ही भक्ती आहे, आणि या भक्तीमध्ये भगवंताचं चिंतन करायला मिळतं. याचा आनंद सात्विक वृत्तीच्या लोकांना आहे. राजसिक वृत्तीची लोक सुद्धा आनंदात आहे आजच्या दिवशी. का? आजच्या दिवशी महाप्रसाद खायला मिळणार आहे. आणि तामसिक वृत्तीची नास्तिक लोक सुद्धा आनंदीच आहेत आजच्या दिवशी. झालं 7-8 दिवस जी कटकट चालली होती ती आजच्या दिवशी संपणार. बरं, ते म्हणजे काय सकाळ संध्याकाळ रोज विठोबा रखुमाईन विठ्ठल जय जय रामकृष्ण हरीन चालूच राहायचं यांचं. सगळ्यांनाच हे सगळं पटतं. अशातला काही भाग बाबा, समाजात नाण्याच्या जशा 2 बाजू तशा माणसांच्याही 2 बाजू आहेत. काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत, काही मानणारी आहेत, काही न मानणारी आहेत. पण याच्या मधलाही वर्ग आहे बरं का. काही मानणारी आहेत, काही न मानणारी आहेत, आणि काही मानणाऱ्याला न मानू देणारी आहेत. ते चांगला चाललेला सप्ताह बंद पाडतात अशी काही नास्तिक वृत्तीची लोक राहते. आणि सध्याच्या काळात हा वर्ग जरा जास्त वाढू लागलेला आहे. काय ते कीर्तन, काय ते भजन, काय ते प्रवचन, काही नसतं बघ. आता सध्याच्या काळात आमच्या गाडीला मांजर आडवी गेली तर फारसा टेन्शन येत नाही आम्हाला. पण अशा निगेटिव्ह विचारांची माणसं आडवी गेली मग मात्र टेन्शन येत. कधी आयोजकांचा फोन येईल आणि कार्यक्रम कॅन्सल म्हणून सांगतील, सांगता येत नाही. अशी राहते. विठ्ठल विठ्ठल पण खऱ्या अर्थानं काला हा प्रसाद आहे आणि तो प्रत्येकाला प्राप्त व्हावा या इच्छेनं. कारण हा सहजतेनं प्रत्येकाला मिळत नाही. मुळातच भगवंताचं चिंतन हे प्रत्येकाला, जरी आपण भगवत भक्त असलो देखील मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील त्यानुसार सांगतात ज्ञानेश्वरीत. मुळात आपण भगवंताचे भक्तच आहोत. आपण काही देवाचे वैरी आहे का? सांगा ना. आपण काही देवाचे शत्रू आहे का?
आपण काय विरुद्ध पक्ष पार्टी आहे का? नाही नाही, आपण सगळी जण त्याचे दासच आहोत, पण तरी सुद्धा प्रत्येकाला त्या दास्यत्वाची जाणीव राहत नाही बरं. बहुनान जन्म नामंते ज्ञानवान प्रबध्यते वासुदेव सर्वमितीन महात्मा सुदुर्लभ. काय सांगतात? अनेक जन्माच्या अंती असा कोणीतरी एखादाच मनुष्य ज्याला याचं ज्ञान होतं आणि जो भगवत भक्तीला या भगवत चरणाला लागून राहतो. नाही तर असे उपजले मेले आईसे किती, आले किती गेले किती. काही लोकांना याचा काही फरक पडत नाही. आजी ते आम्हाला म्हणतात कुठे तुमचा देव आमचा, हे तुमचा ना आमचा करण्यातच निमा परमार्थ वाया गेला. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. नाही नाही म्हणले काय करतो देव, कुठे देव, काय केलं त्यानं, काय कशासाठी हे सगळं अट्टहास करून भजन कीर्तन कशा करिता, काय गरज आहे कथेची, काय गरज आहे कीर्तनाची, काय करतो देव. आपण तर देवाला मानत. आता ज्ञान वाढलं, विज्ञान वाढलं, आधुनिकता वाढली, सायन्स वाढलं, एज्युकेशन वाढलं, जरा हाय क्वालिटीचं एज्युकेशन झालं. आता ग्रॅज्युएटनी डबल ग्रॅज्युएट झालेली आहेत, ते म्हणतात आम्ही देवाला मानत. मी म्हणलं ठीक आहे, मानत नाही ना, चांगली गोष्ट आहे बाबा, नको मानू. नाही नाही असं कसं, काय केलं त्यानं. म्हटलं बाबा काय नाही केलं त्यानं. आई साधू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तुझी सत्तेने वेदासी बोलणे रे 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 सत्तेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी बडे सूर्यासी चालणे तुझी बडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी रे 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 ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा सूर्यासी चालणे तुझी बडे सूर्यासी चालणे तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी. काय करत नाही म्हणलं देव. अरे सर्व काही करता धरता. चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलविते हरिवी. काय करत नाही. नाही काय केलं ते सांगा. अरे बाबा काय नाही केलं, काय केलं, अरे बाबा काय नाही केलं, काय केलं ते सांगा. वैताग आला म्हणलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं तुला ठेवलं, हे काही कमी केलं का त्याला. चालवता ते काही कमी आहे का. आपण मानत नाही. म्हटलं ठीक आहे मानू नको. तुझ्या एकट्याच्या न मान्यानं त्या भगवंताच्या अस्तित्वाला काय फरक पडणार आहे. काही फरक नाही पडणार. तो निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार आहे, काही फरक नाही पडणार. म्हणलं तू मान, अगर मानू नको, त्याच्या अस्तित्वाला काही फरक पडणार नाही. पण एक ध्यानात ठेव, ज्या दिवशी तो तुला मानणार नाही त्या दिवशी तुझ्या दारासमोर गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. ते मानतय म्हणून हे सगळं चांगलं चाललंय, हे उड्या मारतोय, पळतोय, इकडं जा तिकडं जा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, त्याचं अस्तित्व नाकारून आपल्याला परमार्थ नाही पूर्णत्वाला नेता येत. समाजात दोन्ही प्रकारची माणसं आहेत, पण आजचं कीर्तन मात्र हे सगळ्या प्रकारच्या माणसांसाठी पर्वणीच असणार. विठाला विठाला कारण तुमच्या आमच्या जीवाची चाललेली तळमळ ही खरी अर्थानं समाधाना करीत आहे. आणि मुळातच ते समाधान आपल्याला जिथे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो त्या संसारामध्ये नाही प्राप्त होत. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून गोपाळांच्या अंतःकरणामध्ये निश्चिंत वृत्तीची भावना कोणत्या कारणाने निर्माण झालेली आहे. कारण भक्ती केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय, कारण ही निश्चिंत वृत्ती, निश्चिंत हा शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी यासाठीच वापरला. जिथे खऱ्या अर्थानं आता द्वैत अद्वैताचा भाव राहिला नाही, जिथे तुझे माझेपणा संपून गेलेला आहे, जिथे अभिमान नाही, जिथे पाप नाही, जिथे पुण्य नाही, अशी वृत्ती म्हणजे निश्चिंत वृत्ती आहे, समाधानाची वृत्ती आहे. खऱ्या अर्थानं तिथे आता आम्हाला दुसऱ्या कशाचीच अपेक्षा नाही. बस एखादा एक
जे प्राप्त करायचे ते साध्य जर प्राप्त झालं की तिथून पुढे आम्हाला दुसऱ्या कशाची गरज नाही, हा भाव निर्माण अंतःकरणात होणं फार गरजेचं आहे. आणि ते करण्याकरिता ही भक्ती ही साधनं सांगितलेली आहेत. प्रत्येक युगायुगामध्ये वेगवेगळी साधना सांगितलेली आहे. तशी कलियुगामध्ये भगवत चिंतन सांगितलेलं आहे. लक्ष देऊ नये का? बऱ्याच लोकांचा आग्रह असतो बरं का, म्हटले ताई माणसांनाच का कीर्तनाला यान, कथेला यान, बसान, ऐकान, पंढरपूरची वारे करान, चारीधाम करान, एकादशी करा, माणसालाच का, इतर किड्या मुंगी मांजराला का त्याचा आग्रह नाही? का बरं त्यांना आग्रह केला जात नाही? म्हटलं बाबा अगदी खरे, जे माणसाला प्राप्त झालेले ते इतर किड्या मुंगी मांजराला नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. काय कळणार आहे हो किड्या मुंगी मांजराला हे ज्ञान? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य वेतत पशुभी नरानम, ज्ञानो हि तेषामधिको विशेष, ज्ञानेन हीनः पशुभी समान. आता इथे धर्म आहे बरं का, पण ज्ञानच नसेल तर धर्म काय कळेल? आणि सध्याच्या काळात धर्म 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 म्हणतात खरं, पण धर्माचं खरं ज्ञान नाही माणसाला, म्हणून धर्माबद्दल हा भ्रष्टाचार चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. मुळातच आपल्याला ज्ञान नसेल तर काय धर्म, काय देवन, काय इतर संस्कृती कळेल? त्यामुळे ज्ञानेन हीनः पशुभी समान. ज्ञान हे माणसामध्ये विशेष सांगितलेलं आहे भगवत प्राप्तीकरिता. इतर जीवाला ते घडत नाही, पण आपल्याला ते सहज प्राप्त होतं. पण प्रत्येकाला सुद्धा ते लक्षात येत नाही. काही लोक या विषयांमध्ये जगत राहतात आणि विषयालाच खरं सुख मानून, या संसाराला, या प्रपंचाला, या मिथ्या जगाला सुख मानून याच्यामध्येच फिरत राहतात. बस याच्यातच आनंद वाटतो, याच्यातच समाधान वाटतं. पण जीवनाच्या शेवटच्या अंती खऱ्या अर्थानं त्याच्या ध्यानात येतं बाबांनो, भगवत प्राप्तीशिवाय याचं सार्थक नाही. त्याच्या चिंतनाशिवाय आपण किती जरी धन मिळवलं, इकडे लक्ष द्या, तुम्ही लाखो रुपये कमवा, तुम्ही लाखो रुपये कमवा, तुम्ही धन कमवा, पद कमवा, पैसा कमवा, श्रीमंती कमवा, सौंदर्य कमवा, रामकृष्ण हरिमुखात नसेल काडीची किंमत नाही तुमच्या पदाला आणि धनाला. नाही पटलं का? निवांत इथे नेटवर्क कव्हरेज क्षेत्राचा काही प्रॉब्लेम नाही ना, टावर जवळच आहे, मोबाईलचा नाही म्हणत मी. ढला विढल. मुळात हे आपल्याला फार सहजतेनं प्राप्त झालेले, त्यामुळे का कोणी हा लाभ चुकावा? विषयांमधलं खरं सुख मानून आपण त्या विषयांनाच खरी अर्थानं सर्वस्व मानून जीवन जगत असताना या जीवाला अत्यंत दुःख भोगावं लागतं महाराज, अत्यंत दुःख भोगावं लागतं. हीच अवस्था गोकुळातल्या गोपाळांची झालेली होती. खरी अर्थानं सर्व काही असून सुद्धा, दूध तूप लोणी सगळं काही असून सुद्धा गोपाळांना ते खाता येत नाही. आणि ज्यावेळी भगवंतानं गोपाळांना विचारलं, म्हणले का रे एवढं सगळं आपल्या गावामध्ये दूध आपलंच, तूप आपलंच, लोणी आपलंच, सगळं काही गाई म्हशी आपल्या सगळ्या, 9 लाख एकट्याच्याच घरच्यांना, तरी सुद्धा तुम्ही असे लुकडे सुकडे ना असे वाळून गेलेले का दिसत आहे? का बरं? पोरांनी सांगितलं, देवा म्हणणं खरंय तुमचं, दूध आपलंच, गाई आपल्याच, सगळं आपलंच आहे, लोणी आपलंच आहे, आपल्याकडूनच दुसऱ्यांकडे जात असते, पण मुळात आमची आई आम्हाला खाऊ देत, आमच्या घरचेच आम्हाला खाऊ देत नाही. माणसाच्या जीवनाचं यासच आहे महाराज. प्रेम वात्सल्य भगवंताची माया आपल्यापर्यंत प्राप्त होते, पण संसाराची माया मात्र आपल्याला त्या भगवत प्राप्तीला पोचू देत नाही, आपल्याला भगवंताचा ब्रह्मरस खरा चाखू देत नाही. आणि असंच घडत होतं गोकुळामध्ये. आणि भगवंतानं जेव्हा ते पाहिलं, देवाला सहन नाही झालं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे अरे मी असताना तुम्ही काळजी कशाला करता रे, मी आहे ना तुमच्या सोबत, टेन्शन घेऊ नका, आजपासून तुमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी आपली, काही झालं तरी चालेल, पण तुम्ही मात्र उपाशी नाही राहिले पाहिजे. बस सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं. देवा काय करायचं? काय करायचं म्हणजे असे चांगल्या हातानं खाऊ देत नाही ना, मग आपण चोरी करून खायचं. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे,
आज देतो पोट भरीन पुरे म्हणाल तो वरी, टेन्शन घ्यायचं नाही. आज काय खायचंय ते खा. चोरी करायची देवा, चोरी बरं वाटेल का? बरं कशाचं? चांगल्या हातानं खाऊ देत नाही ना, तर चोरी करून खायची. लक्ष देऊ नाही का? चोरी करायला सुद्धा फार मोठं सामर्थ्य लागतं. हे असं तसं चोर करणं नसते. चोरी करणाऱ्याला फार नियोजन करावं लागतं. सगळ्या सामग्री, सगळ्या गोष्टी, सगळं वातावरण पाहावं लागतं. असंच कुणाच्या इथं गेलं, कुणाची इथं चोरी केली नाही. नाही, घर पाहून एकांताचे नव विधान वनिताचे. लक्षात ठेवा, देवानं नियोजन केलं, चोरीचा आराखडा केला. अरे जो एकांत असेल, घर एकांताचं असावं. घरामध्ये सात्विकता, एकांत म्हणजे सात्विकतेचं घर असावं बरं का. अशा कुणाच्याही घरी चोरी नाही केली देवानं. ज्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं सात्विक वृत्ती आहे, त्या घरामध्ये भगवंतानं चोरी केली. ज्याच्या घरामध्ये प्रेम वात्सल्य, त्या घरामध्ये चोरी केली. आपल्याला जर वाटत असेल आपल्या घरी देव यावा, तर आपल्या घरामध्ये तुझं माझेपणा संपूर्ण जावे, म्हणजे संपलेला असावा. एकमेकांविषयीचा वैरभाव अंतकरणात नसावा. आणि खऱ्या अर्थानं अंतकरणात प्रेम वात्सल्याच्या घरात असेल, त्याच घरामध्ये भगवान परमात्मा येतो. नाही तर असं कुठेही घर निर्माण केलं, बंगला बांधला, डेकोरेशन केलं, बरंच काही काही केलं म्हणून देव आला असं नाही होत. बसवावे घर देवे बरे निरंतर. भगवंताला स्थापन करण्यासाठी ही वृत्ती सात्विक असावी लागते. आणि मग देवानं असं घर शोधावं. आणि एकांताचा घर पाहून भगवंतानं सगळ्या सवंगड्यांना सांगितलं, चला रे बाबा, आता चोरी करायची. चोरी करायची म्हटल्या बरोबर सामग्री घ्या. कोणी सराटे काटे, कोणी खडे घ्या, कोणी वस्त्राळ केलेली माती घ्या, कोणी काठ्या घ्या. आता हा सगळा पार्श्वभाग कथेच आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. सराटे काटे कशाला, माती कशाला, खडे कशाला, काठ्या कशाला. हे सगळं सवंगड्यानं गोपाळानं सोबत घेतलं. म्हणजे आपल्याला जर ती गवळण पकड, आता रात्रीच्या अंधारात जर किंबहुना आपल्याला जिथे दूध लोणी खायचंय, तिथे आपल्याला दिसणार नाही, शिंकी लावी येले दुरी, मग तिथं आपण काठीने हाणून मारायचं. तिथे पाहायचं आपल्याला जे दगडानं फेकून मारलं ते मडकं जर आता बांधलेलंच नाही अजून, मन सांगितलं असतो तुम्हाला, एखादा फेकून भरलेले की रिकामं येते, हे भरलेला असेल ना त्याचा आवाज वेगळा येतो, रिकामा असेल ना त्याचा आवाज. आता याच्यातही फार चांगला भाग आहे, लक्षात ठेवा. अहंकार वृत्तीच्या माणसांना जरा धपकन वाजायची सवय असते. ते कुणाचं ऐकून घेत नाही. ते कुठेही गेले तरी आपलं 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 आम्ही पणच गाजवत राहते. पण अशांचा काही आवाज जास्त काळ राहत नाही बरं का. म्हणजे भरलेल्याचा आवाज वेगळा असतो, रिकाम्याचा आवाज वेगळा असतो. माणसानं अहंकारानं न राहता सात्विक वृत्तीनं राहावं. खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव धरून राहावं. आता भगवंतानं सांगितलं, काठ्या घ्या, खडे घ्या, सराटे काटे घ्या, वस्त्रगाळ केलेली माती घ्या, गवळण पकडायला आली तर तिच्या डोळ्यात फुंका, आली धावत धावत तर काटे टाका. अशा प्रकारचं सगळं नियोजन केलं. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन भगवंतानं चोरी केली. बाबानं चोरी केली. आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी मात्र सगळ्या गोपाळांच्या अंतकरणात, सगळ्या गोपाळांच्या मुखामध्ये तो ब्रह्मरस प्राप्त झाला. आणि आज जेव्हा गोपाळांनी तो ब्रह्मरस प्राप्त केला, हे फक्त निमित्त होतं बरं का. बाकी गोपाळांना भगवत प्राप्तीचं आणि भगवंतापासून मिळालेल्या त्या प्रसादाचा आनंद एवढा मोठा झाला की गोपाळांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवा, आजपर्यंत आम्ही खाल्लं नाही असं नाही बरं काय, खाल्लं, भरपूरदा खाल्लं, पण खऱ्या अर्थानं घरच्या विषयांच्या खाण्यामध्ये आणि तुझ्या संगतीमध्ये हा ब्रह्मरस चाकण्यात जो आनंद आम्हाला आजपर्यंत मिळाला, तो दुसरा कुठेच आम्हाला प्राप्त झाला नाही. आज आम्ही जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद प्राप्त केला. आणि ते समाधान अंतकरणामध्ये घेऊन सगळे गोपाळ भगवंताला सांगतात, आमच्या जीवनात आज मात्र खऱ्या अर्थानं निश्चिंत भावना निर्माण झाली. अभंगाच्या तुझी संगती
त्याच्यावर चढायला लागेल. पण दादांची फार तळमळ आहे बरं का रात्रीपासून. धडपड व्यक्तिमत्व आहे. वा विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला घ्या 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 सुदाम भाऊ सुदाम भाऊ घ्या इथं. विठाला आणा 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 पण पण इथं लावा. आम्ही सुदाम टाळी वाजवा. जय हो. हा 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 विठ्ठल विठ्ठला हे विठ्ठला विठ्ठला गोपाल कृष्ण भगवान की जय. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. देवा आतापर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही जरी आम्ही हे विषय घेतले असले तरी सुद्धा आम्हाला जो आनंद आणि जे सुख तुझ्या संगतीमध्ये प्राप्त झालेले आहे. कारण आतापर्यंत आपण या जगाच्या विषयांमध्ये जगत होतो, पण भगवंताच्या संगतीचा परिणाम एवढा मोठा आहे, भगवत प्राप्तीचा परिणाम एवढा मोठा आहे. हरी आला हाता मग कैची भय चिंता, म्हणजेच ही निश्चिंत वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण झाली. आता आपण जर खऱ्या अर्थानं थोडा पार्श्वभाग पाहिला तर लक्षात येईल, भगवंताचं चरित्र लीला आपण कथेच्या माध्यमातून ऐकलेल्याच आहेत, परंतु खऱ्या अर्थानं नियमानुसार आपण या कीर्तनात सुद्धा भगवंताच्या लीला आणि भगवंताच्या चरित्राचं वर्णन करणार आहोत. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचं वर्णन हे करावंच लागतं, केलंच पाहिजे. आणि किती जरी केलं तरी ते आनंद स्वरूपच असतं बरं का. या वर्षी केलं काय, पुढच्या वर्षी केलं काय, अजून 10 वर्ष केलं काय. एक जणानं प्रश्न केला, म्हटले ताई दरवर्षी आमच्या गावात सप्ताह असतो, सप्ताहामध्ये वेगवेगळे महाराज येतात, वेगवेगळ्या प्रतीचा अभंग घेतला जातो, वेगवेगळं चिंतन केलं जातं, पण काल्याच्या दिवशी मात्र आम्हाला एकच भगवंताचं चरित्र का ऐकायला मिळतं का बरं. फक्त देवाच्याच म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं जातं. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, खऱ्या अर्थानं देवाच्या चरित्राचं उच्चारण केलं जातं आणि दरवर्षी आम्ही तेच ऐकतो. म्हटलं हे बा, या वर्षी नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, अजून 50 वर्ष झाले तरी काल्याच्या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातच उच्चारण केलं जातं. आणि निश्चितच ते इतकं प्रेम वात्सल्यानं भरलेलं आहे की ते कितीदा तरी ऐकलं, कितीही वेळा ऐकलं तरी ते पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. असं हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे, लक्षात ठेवा. इतकं गोड त्यांनी लीला केलेल्या आहेत, इतका गोड त्या ठिकाणी, म्हणजे अगदी त्यांच्या अवताराची कथा आपण ऐकलेली आहे. कंसाच्या बंदी शाळेमध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा अवतार, 8वा पुत्र मारेन म्हणून कंसानं सांगितलं होतं आणि देवकी मातेनं अंतःकरणामध्ये मनोमन भगवंताची सेवा, भगवंताची पूजा केली. वसुदेव बाबांनी सुद्धा अंतःकरणामध्ये भगवंताची पूजा केली आणि भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाचा बालकृष्ण त्यांच्या समोर उभा राहावा. मी अगदी शॉर्टकट मध्ये थोडासा भाग सांगून जाईल, पुढे अजून आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे. आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा अवतार त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्या बंदीखान्यामध्ये अवतार धारण करून आलेले आहेत, देवकी मातेनं हात जोडलेत, वसुदेवांना हात जोडलेत. देवा, ए देवा, खरंच तुला प्राप्त करणं हे आमच्या जन्मात, मला वाटतं हे साध्य आमच्या जीवनाचं असावं. आम्ही तुझ्याच प्राप्तीची अपेक्षा धरून आलो होतो आणि बास तू प्राप्त झालास, आमच्या जन्माचं सार्थक झालं. काय करावं लागेल? भगवंतानं सांगितलंय, पा तुम्ही प्रार्थना केली, तुम्ही व्रत केलं, तुम्ही तप केलं, तुम्ही सायास, तुम्ही माझी पूजा केली आणि निश्चितच मी तुमच्या इथे तुमच्यापर्यंत तुमचा बाळ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. पण इथपर्यंत माझं कार्य थांबणार नाही. मला कार्य, कोण माझं दीदी, ए दीदी, मला कार्य आणि माझं कर्म हे वेगळ्या ठिकाणी आहे, त्यामुळे मला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. मला बाहेर पडावं लागेल, या बंदीखान्यात मला राहून जमणार नाही. देवकी मातेनं डोळे भरवून भगवंताला पाहिलं. एक आईचं अंतकरण काय असतं हे या प्रसंगात आपल्या ध्यानात येईल.
निश्चितच कोणत्या आईला वाटतं हो माझं लेकरू माझं बाळ माझ्यापासून दूर व्हावं? कोणत्या आईला वाटतं? निश्चित माझं बाळ आयुष्यभर माझ्या सानिध्यात राहावं. आता मुलं मोठी झाल्यानंतर आई बापाचा तिरस्कार करून त्यांना घराच्या बाहेर काढतात, तो भाग वेगळा. कारण वृद्धाश्रमांची संख्या सध्याच्या काळात दिवसांदिवस वाढू लागलेली आहे. जोपर्यंत लेकराला काही कळत नाही, जोपर्यंत ते आईच्या सानिध्यात आहे, तोपर्यंत मूल आई आई म्हणून जगत असतं. आणि एकदा का स्वतःच्या पायावरती उभा राहिलं, समाजाचे अनेक विचार त्याच्या कानावरती पडले, त्याच्या मनावरती बिंबले, आणि मग मात्र धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई पोराला गावठळ वाटू लागते. सध्याच्या काळामध्ये अशा कितीतरी घटना आमच्या डोळ्यांसमोर आम्हाला पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना आम्हाला या घटना कळतातही आणि सांगाव्या लागतातही. कारण आज फक्त प्रबोधन होणं गरजेचं नाही बरं का. पावला पावला प्रबोधन आहे. कोणत्या गावात कीर्तन नाही, कोणत्या गावात भजन नाही, कोणत्या गावात व्याख्यान नाही. आज वाड्या वस्त्यांवरती कीर्तन भजन आहे, आज वाड्या वस्त्यांवरती प्रबोधन आहे. पण नुसतं प्रबोधन होणं गरजेचं नाही, तर परिवर्तन घडणं ही सध्याच्या काळाची फार मोठी गरज आहे. आणि ते परिवर्तन बाह्य रंगानं नसून ते परिवर्तन आंतरंगानं असलं पाहिजे. आपल्या विचारात आणि आपल्या मनामध्ये बदल झाला पाहिजे, तर खरं परिवर्तन. नाही तर बाह्य रंगानं तर माणूस भरपूर बदललाय बाबा. अजूनही जुनी जाणती माणसं सांगतात, आमच्या काळात असं काही नव्हतं, असे मोबाईल नव्हते, अशा गाड्या नव्हत्या. होय, खरंय की नाही बाबा? अशा गाड्या नव्हत्या, असे रस्ते नव्हते, अशी घरं नव्हती, असे कपडे नव्हते, आणि अशी माणसं सुद्धा होती काय? अशी माणसं. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, सूरज न बदला, चंदा न बदला, ना तो ये बदला धरती आसमां. कितना बदल गया इंसान, 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 कितना बदल गया इंसान. आता त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ताल कळतोय. ज्यांना स्वर कळेना ताल कळेना ते उगा अशी पात्र राहते. नेमकं चाललंय काय? मी प्रामाणिकपणे सांगते, कथेत बसलात, कीर्तनात बसलात, थोडाफार स्वर कळावा, थोडाफार ताल कळावा. दोन्ही कळत नाही ते शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह काही संपत नाही. ते असेच बघत बसते नेमकं चाललंय काय. ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. काही लोकांना राग गायल्यानंतर राग येतो बरं, असे काही राहते. काही लोकांना कीर्तनातला कुठलाच स्वर कळत नाही, कुठलाच स्वर कळत नाही. ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, गुणगुण नाही, प्रतिसाद नाही, प्रतिक्रिया नाही, डुलत नाही, डोलत नाही. हा, काही फरकच पडत. पण एक स्वर मात्र नक्की कळतो, ज्ञानेश्वर माऊली. रॅली टाळ्या वाजवा. काय उपयोग? निम्मे तर असे आनंदात झाले, त्यांना वाटलं कीर्तन संपलं, घरी जायला. पहिले ठेक्याला टाळी पकडायला लागली. काय उपयोग आहे? इथं वाजवा म्हणायची गरज नाही पडत, आनंद होतो, आनंद. चला, माणसं बाह्य रंगानं भरपूर बदलली हो, पण माणसाचे विचार आणि माणसाची वृत्ती बदलणं गरजेचं आहे. कारण विचारा वाचूनी न पाविजे समाधान. विचार परिवर्तन झाल्याशिवाय समाधान जीवनात येणार नाही. विचार परिवर्तन करा. सध्याच्या काळात अनेक तरुण वर्ग आम्हालाही विचारत असतात, ताई का हो, काय केलं म्हणजे जीवनात खरंच सुख मिळेल? काय केलं म्हणजे? भरपूर पद पैसा आहे, भरपूर धन दौलत आहे, पण समाधानच नाही हो. घरं बदलली, जागा बदलल्या, जमिनी बदलल्या, सगळं बदलून पाहिलं, पण आयुष्य काही बदललेलं वाटत नाही. म्हटलं कोण? म्हटलं घरन जमिनी जायदाती बदलून आयुष्य बदलतं. मकान बदलने से जिंदगी नहीं बदलती. मकान बदलने से जिंदगी नहीं बदलती. एक बार अपना स्वभाव, अपने विचार बदल के देखो, जिंदगी अपने आप बदल जाएगी.
आयुष्य बदलायचं ना तर विचारात विठोबार घुमाई विठोबार घुमाई बोला पुंडली कबरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर गो माता की। सर्वांना एकदा हात वरती करा सर्वांनी आणि आपल्याला गोपाल कृष्ण भगवंताचं चिंतन करायचंय। राधा कृष्ण गोपाल तुम्ही गोपाल कृष्ण म्हणा तुम्ही गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधे 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 श्याम गोविंद राधे जय जय राधे 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 श्याम गोविंद राधे जय जय राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 श्याम गोविंद राधे जय जय राधे 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 श्याम गोविंद राधे जय जय राधे बोला राधे 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 श्याम गोविंद राधे जय जय राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे। प्रत्येकानं भगवंताचं चिंतन अंतकरणानं करा सात्विक वृत्तीनं। बरं झालं ना भजन भजन बरं झालं ना। पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं हे भजन आणि भोजन यात एकच साम्य इथे सात्विकता असावी लागते। आणि हे सुंदर असं आयोजन करून पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या ज्ञानेश्वर भाऊ देवडेंसाठी। सरपंच त्यांच्या पत्नी सरपंच आहेत पण खरी अर्थानं कार्यरत तेच आहेत। आता हे असंच झाले बरं का पण मला वाटतं खरंच एका स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष असेल उभा तर चांगल्या परीचं कार्यही होत असतं आणि खरी अर्थानं एका पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असेल तरी तुम्ही पाहू शकता मीही आज इथपर्यंत उभी आहे। माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साळेकर म्हणजे एक दोघांच्याही विचारानं प्रपंच चांगल्या परीनं घडत असतो प्रपंचाचा परमार्थ होत असतो। म्हणून खरी अर्थानं ताईंची भेट झाली दादा मनापासून या ठिकाणी धन्यवाद। आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार या ठिकाणी माजी मंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी रावसाहेबजी दानवे या ठिकाणी दादांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या औचित्य निमित्त साधून इथपर्यंत एवढा मोठा भव्य स्वरूपाचा हा 7 दिवसाचा भागवत सप्ताह इथपर्यंत दादांच्या विचारांना इथपर्यंत केलात। खरंच मला वाटतं द्यावेत तितके धन्यवाद कमी पडतील। असेच कार्य उत्तरोत्तर तुमचं या समाज हितासाठी होत राहो घडत राहो आणि जेव्हा कधी तुम्ही आम्हालाही हाक माराल निश्चित आम्ही तुमच्या भगिनीच आहोत। अगदी ज्योतिताई असतील आम्ही असेल तुमच्या निश्चित प्रत्येक हाकेला इथपर्यंत येत राहूच। मला याचाही आनंद वाटला की तुम्ही एवढं चांगलं आयोजन करून रात्री 2:30 वाजता आम्ही इथपर्यंत पोहोचून दादा 2:30 वाजता जागे होते की झाले आता सोपवले ज्याचं त्याचं काम झाले ताईंची कथा झाली जेवण झाली चला आता झोपायला असं नाही। म्हणून आम्ही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत दादा स्वतः जातीनं उभे होते आणि स्वतः आम्ही जोपर्यंत या ठिकाणी आमची व्यवस्था व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ते तिथपर्यंत उभा होते। मला वाटतं हेच एक त्यांच्यातलं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे जे समाजाला आवडतं आणि अशीच व्यक्ती समाजाला स्वीकारते। मला वाटतं निश्चितच मनापासून या ठिकाणी द्यावे तितके धन्यवाद। थोडे पुन्हा एकदा उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते। गायनाची उत्कृष्ट अशी साथ आदरणीय हरिभक्ती परायण किरण महाराजांसाठी जोर